एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल। तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणून मी मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी ओला नारळ मी किसून घेतलाय, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तो बारीक किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी घेतले अर्धी वाटी तूप। त्याच्यानंतर मी घेतलाय किसून गूळ, तो थोडासा ओलसर झालाय त्याच्यामुळे असा दिसतोय। त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ आणि मी ड्राय फ्रूट्स असे किसून घेतलेले आहेत, बदाम आणि पिस्ता मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे विलायची पूड। तर मी पॅन ठेवलेला होता, तर त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे ते तूप टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर मी टाकते खसखस आणि जो ओला नारळ किसलेला आहे तो मी टाकते आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करायचं आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी फक्त तुम्ही त्याला मिक्स करू शकता किंवा गॅसवरती ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण टाकून घेऊया गूळ। गॅस आपल्याला लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे। परत मिक्स करूया। तुम्ही बघू शकता ते मस्त असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्याच्यानंतर जी आपण विलायची पूड केलेली होती ते मी टाकते। आणि मी टाकते जे ड्राय फ्रूट्स मी किसून घेतलेले होते बारीक। परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। ओके, तर आपलं सारण आता झालेलं आहे तयार। तर मी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकते। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये 2 चमचे तूप आणि थोडंसं मीठ आणि जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। ते तुम्ही बघू शकता ते अशा प्रकारे दिसेल। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते मस्त त्याचं कणिक तयार झाल्यासारखं झालेलं आहे। ओके, तर आपण हे एका आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही स्मॅशर किंवा एखाद्या तांब्याने तुम्ही त्याला स्मॅश करू शकता, कारण आपल्याला ते कणिक जे आहे ते अगदी सॉफ्ट हवं आहे। आणि थोडंसं थंड झालं की आपण त्याच्यावरती 1 चमचा तूप टाकून त्याला हाताने व्यवस्थित परत एकदा मिक्स करणार आहोत। ओके, तर आपलं कणिक झालेलं आहे तयार। तर मी मोदक पात्र घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ते कणिक जे आहे तर त्याच्यामध्ये मी टाकून घेऊन त्याच्यामध्ये सारण भरणार आणि त्याला परत एकदा वरती कणिक लावून आपण ते काढून घेऊया। मस्त असे मोदक आपले तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त असा मोदकांचा शेप ही आलेला आहे आणि ते मऊसूद असे झालेले आहेत। तर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर आपण आता मोदक वाफायला ठेवूया। तर मी याला झाकून देणार आहे आणि 10 ते 15 मिनिटांनंतर मी त्याला ओपन करून बघतेय। तर मस्त असे उकडलेले आहेत आपले मोदक। ओके, तर मी एका प्लेटमध्ये मोदक काढून घेतेय। त्याच्यावरती आपण केशर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळ्या मोदकांवरती आपल्याला तुपाची अशी धार सोडायची आहे। चला तर मग गणपती बाप्पासाठी मस्त असे आपले मोदक तयार आहेत।